मारलंस नवलीन, तू मारलंस शांत बस. गणपती बाप्पा मोरया. सर, मी आता ना वेताळ नगरला गेले होते. काय सुंदर देखावा केलाय सियाचीन मधल्या सैनिकांचा बाप्पा. बघून ना मन एकदम भरून आलं सर. मला ना हे कळतच नाही सर, गल्लीच्या एका टोकावरती एक मंडळ, पुढे लगेच दुसरं मंडळ, काय करतात ना हे लोक. तरी नशीब यावेळेस अंधेरीमध्ये कमी मंडळ आहेत, नाहीतर आपली वाटला. सर, तुमच्याशी बोलते मी. हा मग बोल ना, चालू ठेव तुझं. गाडीमध्ये कसं एक गाणं चालू असतं टेप रेकॉर्डरवर, 4 माणसं वेगवेगळे विषय बोलत असतात, ते गाणं कोणी ऐकत नसतं, तसं आहे तुझं. चालू दे. मला काय माहिती तुम्ही ऐकत नाहीत, मी आपला बोलतेय. एवढे वर्ष एकत्र ड्युटी करतोय आपण, बेसिक गोष्ट कळायला पाहिजे ना, मी कधी ऐकतो कधी ऐकत नाही. तसं तर कधीच ऐकत नाही, पण आता का ऐकत नव्हतात? राधिका डांगरचा विचार करत होतो. राधिका डांगर? सर मी तुम्हाला सांगते, ती बाई आहे ना, तोलाड आहे ती, हेच तुम्हाला ऐकवणार. पण तू थांब ना जरा, तुझा विचार नाही, मी आता काय विचार करतोय, ती एक जी लाईन लागली ती महत्वाची आहे ना ग. हे बघ, आजपर्यंत जेवढी काय जितकी वर्ष आपण ड्युटी केली, त्या सगळ्या वर्षांमध्ये असंख्य क्रिमिनल आपण बघितले. पण असं कधीच नाही झालं की आपल्या हाती लागलेला क्रिमिनल फुटला नाही. वेगवेगळ्या पद्धतीने आपण क्रिमिनल फोडले. म्हणजे काही लोक गिरणीच्या पट्ट्याने फुटले, काही लोकांना आपण त्यांच्याच घरच्यांची भीती दाखवून त्यांना फोडलं, काही लोकांना आपण मोरीत बसवलं आणि लोक फुटले, काही लोकांना ती आज जी डासाची खोली आहे तिथे बसवून त्यांना फोडलं, काही लोकांना टायर मध्ये घातलं आणि लोक फुटले, काही लोकांना जिलेबी खाऊ घातली, पाणी नाही दिलं, लोक फुटले, काही लोकांना क्रिकेट बॅट बॉल आईन सेलमध्ये आपण खेळलो, त्याचा त्यांना दाग दाखवला, लोक फुटले. पण लोक फुटले नाही असं या भुईवाडी पोलीस स्टेशन मध्ये किंवा आपल्या ड्युटीच्या काळात कधीच नाही झालं. मला कळत नाहीये ही राधिका डांगर बाई नेमकी कुठल्या मातीची बनली आहे. ऐकतर ना, तिच्याकडे बघून कळत नाही तिच्या डोक्यात काय चालू आहे. त्याचं काहीतरी असं 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 काय करत असते ना, ते काय कळत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की एकतर बायकांना फोडणं हीच गोष्ट सगळ्यात अवघड आहे. म्हणजे माझ्यासाठी तर सोडच, पुरुष म्हणून जाऊच दे, तू बाई असून सुद्धा एका बाईला फोडणं डिफिकल्ट. त्यात ही राधिका डांगर ही अशी गेंड्याच्या कातडीची. कसं करायचं, कसं फोडायचं, हे सगळं डोक्यात चालू असताना जेव्हा आज मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा राधिका डांगर माझ्याशी बोलली. ती तुमच्याशी बोलली? काय गंमत असते बघ जमदाडे. आजपर्यंत त्या बाईला असं वाटत होतं की आपल्याला काहीच होणार नाही. डेफिनेटली असं वाटत होतं, म्हणून तर ती अशी रगेल सारखी फिरत होती ना आपल्यासमोर. जेव्हा तिच्यावर हल्ला झाला त्यावेळी लक्षात घे, माणसाचं बेसिक इन्स्टिंक्ट जगणं, कुठल्याही सजीव गोष्टीचं जे बेसिक इन्स्टिंक्ट असतं जगणं, यालाच घाव बसला ना. त्यामुळं आता तिला कळलंय की आपण सांगायला हवं, आपण बोलायला हवं. लक्षात घे, ती काही संत नाही मरणाची भीती न वाटायला. नाही सर, पण ती क्रिमिनल आहे. पण शेवटी ती आता ह्या सगळ्यातनं वाचली, त्यामुळे तिला अशी आशा असणार ना की ती सुटणार ह्याच्यातून. त्यामुळे ती सगळं खरं बोलेल कशावरून. तो प्रॉब्लेम आहे ना जमदाडे, विषय समजून घे. एकतर मला ना आयुष्यात आता कोणावर विश्वास ठेवायचा ह्या गोष्टीचीच भीती वाटते. त्या मोहिनीचं जे काही झालं, अनुजा हवालदारचं जे काही झालं, त्यानंतर तर विशेष करून बायकांपासून मी 4 हात लांबच असतो आणि त्यांच्यावर मी विश्वास ठेवायलाच जातो. पण या राधिका डांगर बद्दल असं आहे ना, ती जे काही वागली त्यामुळे परत एकदा प्रश्न उभा राहतो की विश्वास ठेवावा की नाही, आणि ठेवायचा की नाही हा डिसिजन तर घ्यावा लागणार तिच्या बाबतीत. तुम्ही कन्फ्यूज करताय, मला नीट सांगा. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की राधिका डांगर किडनी स्कॅम मध्ये इन्व्हॉल्व नाहीये? जमदाडे, ती किडनी स्कॅम बद्दल बोलतच नाहीये, ती भगवतीच्या खुनाबद्दल बोलतीये. लक्षात घे, राधिका डांगरवर एकदा अटॅक झालाय म्हणजे परत होऊ शकतो.
पप्पा लवकर कोणी नाही बघितलंय पण तू आता लवकर चल आता कोणीतरी बघायला पाहिजे कोणी नाही शांत राहा चल तू चल चल चल. बस 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 भैया भाभी भैया रक्त एक मिनिट काय झालं भाभी नाही झालं. भैया तुम्ही ठीक आहात ना हो तो ठीक आहे तो ठीक आहे तुझा ऍक्सिडेंट नाही झाला ना? काही झालं नाहीये. ऍक्सिडेंट की नाही काही झालं नाहीये आणि मी आता सांगा मला आता सांगा मला आता सगळं सांगा प्लीज 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 ना आता सगळं सांगा मला सगळं सांगा शांत राहा चुप काही झालं नाही रिलॅक्स रिलॅक्स मी सगळं सांगते मी सगळं सांगते आपण नंतर बोलूया विक्की मी सगळं सांगते ठीक आहे ठीक आहे हो 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 ठीक आहे मी सगळं नंतर सगळं सांगते प्लीज मला प्लीज सगळं सांगा प्लीज नंतर सांगते सगळं सांगते विक्की रिलॅक्स गौरव काही होणार नाहीये रिलॅक्स बघितलं नाही काही होणार नाही तरीही काही होणार नाही काय करायचं रिलॅक्स बघितलं का नाही हो हो रिलॅक्स रिलॅक्स इथे राहिले की मीता आता आपल्या बरोबर नाहीये हे सारखं जाणवत राहणार आणि देवरुखला गेले की मीता बरोबरची सगळी वर्ष आठवत राहणार आता मीतूच्या आठवणीतून काही सुटका नाही या बापरे किती ट्रॅफिक आहे या दिवसांमध्ये पण मला खरंच कौतुक वाटतं ते ट्रॅफिक डिपार्टमेंट बोलून झालं असेल तर जरा ये हा बोला ना सर हे बघ तुम्ही पाकिट घेतलं सर मग मागवलंय घेतलं नाही मागवलंय तुम्ही असं कसं वागू शकता सर ए नीच तुझ्या मनातच कसा विचार आला हा एक नाही मी तुला सस्पेंड करतोय आत्ताच्या आता हे सगळं उचलायचं घरी जायचं सर अरे कॉमन सेन्सची गोष्ट आहे यार तुला काय वाटतं मी लाच घेतली लाच घेतलेला कुठलाही ऑफिसर हे असं खाकी पाकिट असं हे लाच घेतली असं नाचवतो का मला नाही माहिती मी नाही घेतली लाच तू घेऊन तर बघ त्या दिवशी घेशील ना तोच हात तोडून टाकीन मी आणि माझ्या मनात नव्हतं आलं तर तुम्हीच वागलात म्हणून माझ्या मनात आलं काय आहे त्या पाकिटात ह्याच्यामध्ये मीता सारडाचे फोटोज आहेत तिची डेथ झाल्यानंतर नेमकी काय काय झालं हे सगळं यात आहे विषय समजून घे मला असं वाटतंय की मीता सारडा ही वरून पडली आणि ती गेली हे एवढं सोपं नाही आपल्या मनात जी काही शंका आहे त्या शंकेचं निरसन करणारा कदाचित हा पुरावा आहे एकदा मला काही गोष्टी करायच्या एक काम कर मला सलमान लागेल हा एक पुतळा लागेल पुतळा कशासाठी का खरं पुतळा कशासाठी तुझी आणि मिताची हाईट ऑलमोस्ट सेम आहे ना बेस्ट मग सलमान लागेल सलमान तुला वरतून ढकलेल नाही मी 5 मिनिटात पुतळा अरेंज करते सर 5 मिनिटात पुतळा अरेंज नाही झाला तर जमदाडे मी तुला ढकलणार कॉफी थँक्स देवयानी तू जे काही सांगितलंस त्याच्यानंतर काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात म्हणून म्हटलं भेटून बोलू बोला ना मी आय मीन मीता आणि मी आमच्या दोघांची झालेली भेट आमच्यातलं प्रेम आणि मग झालेलं लग्न या सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडल्या वेगाने घडल्या तुला तर माहिती आहे
आय मीन मीतानी कधीतरी तुला सांगितलं असेल, आय होप. हा म्हणजे बोलली होती. पण या दरम्यान जे काही घडलं ना, त्यातल्या काही गोष्टींवर मला डाऊट येतोय. कशाबद्दल? म्हणजे ज्या काही घटना घडल्या त्याचा मला काही सिक्वेन्सच लागत नाहीये. म्हणजे त्यावेळी काही ऑड गोष्टी घडत गेल्या तेव्हा मला ऑड वाटल्या, पण नंतर त्याचं काही पुढे होईल असं वाटलं नाही. पण विजय भोसले सरांनी त्या दिवशी जेव्हा ते चित्र दाखवलं की तो माणूस त्या बाईला ढकलतोय, त्याच्यानंतर आता असं वाटायला लागलंय की आधी काही गोष्टी घडल्या होत्या त्याचे हे परिणाम असतील का की काय, कळत नाहीये. अमित, तुम्ही बोला. हे बघा, आता ह्या पॉइंटला तुम्ही काही म्हणजे वाटेल ते बोललात ना, तरी सुद्धा मला काही वाटणार नाहीये त्याचं. कारण आपण हे सगळं मीतासाठी बोलतोय आणि हे बोलणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही बोला. मीतूसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा. म्हणजे काही प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत ना आपल्याला. बरोबर आहे. देव्यानी, मला तुला एक गोष्ट सांगायची, कन्फ्युज करायची असं समज, पण मला ती सांगताना ना खूप खूप लाज वाटते. माझ्या फॅमिलीचा राग येतोय, कारण माझ्या फॅमिलीने या सगळ्यात मीताला ओढलं. तुम्ही कशाबद्दल बोलताय म्हणजे मला नाही कळत आहे. ऍक्सिडेंट, भुलाबाई रोडवर जो ऍक्सिडेंट झाला तेव्हा विकी मीता आणि मला भेटायला आला होता, हे खोटं आहे. मीताने आमच्या घरच्यांच्या सांगण्यावरून कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा विकी मीताशी आरडाओरडी करून बोलत होता. मीताने मला इनडायरेक्टली सांगायचा प्रयत्न केला, पण मी लक्ष दिलं नाही. आणि अजून एक गोष्ट, माझा गौरव दादा मीताबद्दल काही रिमार्क्स त्याने पास केले तेव्हा मला ते खूप कॅज्युअल वाटले. पण आता मला शंका येते की माझ्या दादाचेच माझ्या बायकोबद्दल काही वेगळे फिलिंग्स तर नव्हते ना. मला कळत नाहीये. माझी फॅमिली माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि मी माझ्या दादावरच आणि फॅमिलीबद्दल असं काहीतरी बोलतोय. मला तर आता असं वाटायला लागले की माझी फॅमिली म्हणजे कोळ्याचं जाळं आणि त्याच्यामध्ये मीता अडकली आणि ती माझ्यामुळे अडकली. म्हणजे ह्या सगळ्याला मी कारणीभूत आहे. मला कळत नाही. मला सरळ विचारच करता येत नाहीये. हा असं होतंय. क्या है ऊपर, क्या है, गावड आहे? हा, चला काम करा आपली आपली. ए सलमान, हॅलो हॅलो सर. इकडे 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 हा, इकडे अजून इकडे थोडा. हा, बस बस बस. हा हा, ऐक, आता पहिल्यांदा आपण जेव्हा पुतळा खाली पाडणार आहोत तेव्हा तो पडला असं करायचंय. पाय सटकून पडला पाहिजे. हा, कळलं तुला मी काय म्हणतोय? ओके सर. 3 म्हटल्यानंतर पुतळा पाडायचा आहे. सर नाही मला ती मीता एवढा कठाड्यावरती कशाला आली असेल ना उभी राहायला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा प्रश्न पडलाच पाहिजे. तुझ्या आधी मला पडलाय, तुझं सिनियर असल्यामुळे. पण काय, दुसरी जी शक्यता आहे ना आपल्या मनातली, की तिला कुणीतरी ढकललंय, एकदा त्याचं आपण सोल्युशन काढूया ना. समजा आपल्याला कळलं की ढकललेलं नाही, मग परत पहिल्या गोष्टीकडे येऊ, जे सर्वानुमते असं आहे की नाही. एक एक सॉल्व्ह करूया ना. हा, तू ढकल ढकल. 3 म्हटल्यावर, हा, 1 2 3. ही एवढ्या जवळ पडली सर. हा, नाही जवळ नाही पडली ती आता तुला दिसतीये जवळ पडलेली. डोकं जे आपटलं ना ते साधारण 1 फुटावर आहे बरोबर. हा, 1 फूट आहे सर, 1 फूट आहे. 1 फुटावर डोकं आपटलं. हा, चला. ते सलमान घेऊन जा रे बॉडीवरती. मॅडम, आता तुम्हीच येताना आणा ना ते वर. आता तू मला ऑर्डर सोडणार आहे? घेऊन जा ना. नाही मॅडम, ऑर्डर नाही देते म्हटलं, तुम्ही येताना घेऊन याल ना. हे काय प्रॉब्लेम आहे? बॉडी न्यायचा प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अरे मी आहे ना सिनियर, ओजी व्हायला सगळ्यांची. मी बॉडीवर पोहोचवणार, पण जर पोहोचवलं ना दोघांनी संध्याकाळी सस्पेन्शन घेऊन जायचा. सर, पुतळा खाली राहू दे, नाहीतर मी इथनं उडी मारेन. सर, आलो. नाही सलमान, तू उडी मारू नकोस. मी येऊन धक्का मारते. सर, दुसऱ्या पोझिशनची पण आपल्याला मार्किंग मिळते ना. मी कोणाबरोबर काम करतोय? सर, आलो मी आलो. आता परत एकदा आपल्याला बॉडी फेकायची आहे. आता पुतळा ज्यावेळी ढकलशील त्यावेळी फोर्स लाव. असं ढकललंय कुणीतरी, हा, ढकलायचं जोरात. हा, 3 म्हटल्यावर. या इकडे. हा, टाक टाक टाक. हा, टाक. 5 3 आहोत आपण. तो पुतळा जर डोक्यावर पडला ना तर 3 होईल आपली, नाही का? हा, फेक. हा, 3 म्हटल्यावर, हा, 1 2 3. घ्या मोजा.
ये खाली ये. घे माग घे माग घे माग घे माग. 8 फूट. आता मला सांग, जर इथून एकदम लगत पाय सटकून जर बॉडी खाली पडली तर 1 फुटाचा अंतर आहे. आणि आता सेकंड टाइम ढकलली त्यावेळी 8 फूट आलं. ह्याची उंची ही सारडांच्या त्या घरा एवढीच उंची आहे. हो सर. हो बरोबर. हो. मिताचं वजन त्या पुतळ्याचं वजन ऑलमोस्ट सेम आहे. हो सर. उंची ऑलमोस्ट सेम आहे. हो सर. मग मला सांग, आता मिता जेव्हा वरून खाली पडली त्यावेळी घरापासून तिचं अंतर किती? 7 फूट सर. म्हणजे मग मिता पाय घसरून पडली का तिला कोणीतरी ढकललं? दुसरी शक्यता. तिला कोणीतरी ढकललं. हे काम कर सलमान. हा सर. ही बॉडी एव्हिडन्स रूम मध्ये जमा कर. हा? ह्या आपल्या पोलीस स्टेशनच्या जिथून आपण फेकली बॉडी त्या हाईटचे फोटो, सारडांच्या घराचे फोटो सेम हाईटचे मॅच कर. मिताची हाईट, मिताचं वजन, पुतळ्याची हाईट, पुतळ्याचं वजन, या गोष्टी सगळ्याचा प्रॉपर एक पेपर तयार कर. कारण कोर्टामध्ये आपण हा पेपर सादर करणार आहोत आणि हा सगळ्यात मोठा पुरावा. चला जमा करा. ऐक ना, प्लीज ऐक. मी काहीच नाही केलंय. तुझी शपथ, मी काहीच नाही केलं. खरं सांगतोय मी. माझी शपथ. तुला तेच वाटतं की मी लवकर मरावं म्हणजे तू मोकळा जगभर शेड खायला. असं नाहीये लवलीन. ते हेमांगीचं होतं, ते शेवटचं होतं. त्यानंतर मी दुसऱ्या बाईकडे बघितलं सुद्धा नाहीये लवलीन. बास गौरव, खूप झालं. तू नेहमीप्रमाणे खोटं बोलणार, माझा वेळ वाया घालवणार, त्याच्यापेक्षा राहू दे. तुला एक सांगू का गौरव, तू नेहमी खोटं बोलतोस आणि ते मला कळतं. कारण का तुझा चेहरा आहे ना, तो नेहमी खरं बोलतो. पण मी आता खोटं बोलत नाहीये लवलीन. प्लीज ऐक ना माझं. मी तिला नाही मारलंय. मग का रात्री तिला भेटायला गेला होतास तू? अरे मिताची मैत्रीण होती ना ती, तुझ्या भावाच्या बायकोची मैत्रीण. तिचा नंबर तुझ्याकडे का? तुम्ही एकमेकाशी बोलत होता, कदाचित तुम्ही भेटला सुद्धा. हे बघ गौरव, फटाफट बोल तरी बाहेर जाऊन सगळ्यांना सांग. मी तुला सगळं खरं सांगतो, पण प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेव. खरं बोललास तर विश्वास ठेवेल. मी तिला नाही मारलं. नमस्कार इन्स्पेक्टर विजय भोसले. तब्येत कशी आहे मॅडमची? ठीक आहे, पण गाव खूप मोठं आहे, त्यामुळे काळजी घ्यावंच लागेल. साधारण किती दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल? पण ते आता रिकव्हरीवर डिपेंड आहे ना. तरी अंदाजे 2-3 दिवस लागतील. बरं, मी जे तुम्हाला सांगितलं होतं ते केलंय का तुम्ही? हो केलंय. थँक्यू सो मच डॉक्टर, थँक्यू सो मच. काय सांगितलं होतं तुम्ही यांना? हे ना, इकडून हलवायचं इकडे. हो, कुठे? औषधे द्यायची आहे. सरी बघा, जनावराची वाट कुठे पाहिजे असते? पाणवठ्याजवळ. एकदा त्याच्या ठरलेल्या वेळी जनावर आलं की मग शूट करायचं. जा पण व्यवस्थित. तिच्याकडे हत्यार आहे, आता आपण पाहिले. हा